संधी यावेळी प्राप्त झाली आणि त्यापैकीच एक आहेत राजेश सातोसकर। $1 मिलियन राउंड टेबल म्हणजेच MDRT ही विमा क्षेत्रातली सर्वोत्तम व्यावसायिकांची जागतिक पातळीवरची संघटना। जगभरातल्या 76 देशातल्या 476 विमा कंपन्यांतील 35,000 एजंट्स या संघटनेचे सदस्य आहेत। MDRT ला पात्र होणं हे अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक मानलं जातं। त्यातही टॉप ऑफ द टेबल मध्ये प्रवेश मिळणं हे सन्मानाचं असतं आणि याच टॉप ऑफ द टेबल मध्ये 3 वेळा प्रवेश मिळवलाय राजेश सातोसकर यांनी। $1 मिलियन राउंड टेबलच्या वार्षिक सभेला संबोधित करायचा मान मिळवणारे पहिले भारतीय व्यावसायिक आणि ते सुद्धा मराठी राजेश सातोसकर यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत। मी $1 मिलियन राउंड टेबल USA ला बरेच कॉन्फरन्स अटेंड करून आलो, परंतु टॉप ऑफ द टेबल येथे जेव्हा मला स्पीकर म्हणून बोलवलं गेलं तो माझ्यासाठी फार मोठी संधी होती। तिथे वक्ता म्हणून जेव्हा माझी निवड झाली की तुलाही काही सांगायचं आहे आणि विशेषतः मराठी असण्याचा अभिमान आहे मला, त्याच्यामुळे मला फार आनंद झाला होता। राजेश सातोसकरांच्या विचारातील स्पष्टता, बोलण्यातला आत्मविश्वास, व्यावसायिक मूल्यांची कसोशीने जपणूक करण्याची वृत्ती, ग्राहकांना उच्चतम सेवा देण्याचा कटाक्ष यामुळेच यशातलं सातत्य टिकवणं त्यांना शक्य झालंय। मोठ्या पॉलिसी स्पेशलाइज हँडल करण्यासाठी जे काही तयारी करावी लागते ते प्रत्येक तयारी मी माझ्या सतीश मंजुरे मित्राबरोबर बसून घेतली। पण पहाटे 5 वाजता 4 वाजता उठून आम्ही प्रत्येक केसचा, प्रत्येक व्यक्तीच्या त्याच्या कागदपत्रांचा आम्ही अभ्यास करायचो, होमवर्क करायचो की मला जर त्या व्यक्तीला भेटायचं असेल त्याच्याकडून काय प्रश्न अपेक्षित असतील, त्याचे कुठले प्रॉब्लेम्स असतील। एक प्रॉब्लेम सॉल्व्हर म्हणजे प्रत्येक प्रश्नाची उकल करणारा, सगळ्या उत्तर असणारा असा जो व्यावसायिक आहे असा तो माझ्याकडे बघतोय। आर्थिक उदारीकरणानंतर उद्योग व्यवसायात अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत। मराठी युवकांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता पूर्ण क्षमतेनिशी ही आव्हानं स्वीकारली तर यशोशिखर गाठणं अवघड नाही। सुहास रेळेकर सह मंदार कुलकर, स्टार माझा, मुंबई। तक आपने देखा हा कवर करू शकतो। विमा क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यावसायिकांना आमंत्रित करण्यात येतं। आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच 2 भारतीय व्यावसायिकांना आपले विचार मांडण्याची संधी यावेळी प्राप्त झाली। त्यापैकी एक आहेत राजेश सातोसकर आणि दुसरे आहेत सुहास रेळेकर। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मंदार कुलकर यांनी। $1 मिलियन राउंड टेबल म्हणजेच MDRT ही विमा क्षेत्रातली सर्वोत्तम व्यावसायिकांची जागतिक पातळीवरची संघटना। जगभरातल्या 76 देशातल्या 476 विमा कंपन्यांतील 35,000 एजंट्स या संघटनेचे सदस्य आहेत। MDRT ला पात्र होणं हे अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक मानलं जातं। त्यातही टॉप ऑफ द टेबल मध्ये प्रवेश मिळणं हे सन्मानाचं असतं आणि याच टॉप ऑफ द टेबल मध्ये 3 वेळा प्रवेश मिळवलाय राजेश सातोसकर यांनी। $1 मिलियन राउंड टेबलच्या वार्षिक सभेला संबोधित करायचा मान मिळवणारे पहिले भारतीय व्यावसायिक आणि ते सुद्धा मराठी राजेश सातोसकर यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत। मी $1 मिलियन राउंड टेबल USA ला बरेच कॉन्फरन्स अटेंड करून आलो, परंतु टॉप ऑफ द टेबल येथे जेव्हा मला स्पीकर म्हणून बोलवलं गेलं तो माझ्यासाठी फार मोठी संधी होती। तिथे वक्ता म्हणून जेव्हा माझी निवड झाली की तुलाही काही सांगायचं आहे आणि विशेषतः मराठी असण्याचा अभिमान आहे मला, त्याच्यामुळे मला फार आनंद झाला होता। राजेश सातोसकरांच्या विचारातील स्पष्टता, बोलण्यातला आत्मविश्वास, व्यावसायिक मूल्यांची कसोशीने जपणूक करण्याची वृत्ती, ग्राहकांना उच्चतम सेवा देण्याचा कटाक्ष यामुळेच यशातलं सातत्य टिकवणं त्यांना शक्य झालंय। मोठ्या पॉलिसी स्पेशलाइज हँडल करण्यासाठी जे काही तयारी करावी लागते
ती प्रत्येक तयारी मी माझ्या सतीश मंजुरे मित्राबरोबर बसून घेतली. पण पहाटे 5 वाजता 4 वाजता उठून आम्ही प्रत्येक केसचा, प्रत्येक व्यक्तीच्या त्याच्या कागदपत्रांचा आम्ही अभ्यास करायचो, होमवर्क करायचो की मला जर त्या व्यक्तीला भेटायचं असेल त्याच्याकडून काय प्रश्न अपेक्षित असतील, त्याचे कुठले प्रॉब्लेम्स असतील. एक प्रॉब्लेम सॉल्व्हर म्हणजे प्रत्येक प्रश्नाची उकल करणारा, सगळ्या उत्तर असणारा असा जो व्यावसायिक आहे असा तो माझ्याकडे बघतोय. आर्थिक उदारीकरणानंतर उद्योग व्यवसायात अनेक संधी उपलब्ध झाल्यात. मराठी युवकांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता पूर्ण क्षमतेनिशी ही आव्हानं स्वीकारली तर यशोशिखर गाठणं अवघड नाही. सुहास रेडेकरसह मंदार कुलकर, स्टार माझा, मुंबई.